आताही स्टेजवर जाताना मायच्या शपथ एकच विचार करतो, लहानपण देगा देवा, इमानीत बारे सांगतो. कारण गर्दी हे ते मोठेपणा, मले दररोज त्या बाया फुलं टाकणं, ते नऊवारी बँड बाजा नेणं, मी त्या आयोजकांच्या पाया लागतो. तुम्ही जर मला वाजवत गाजवत नेलं तर माझी मनस्थिती खराब होते. मी पाया लागतो. तुम्हाला कार्यक्रम पाहिजे की माझी पूजा पाहिजे? आणि आम्हाला कार्यक्रम पाहिजे. मग मला पुस्तकाईवर कीर्तन नाही, मला मनावर कीर्तन आहे. आईच्या शपथ ते सर्व वापस पाठवतो मी. आणि मला आवडत नाही आपण रस्त्यानं चाला आणि मेरे मालिक आ गए आणि त्या बाया फुलं फेकून राहिल्या. कोणाच्या अंगावर? फुलाचा अपमान आहे ना महाराज लोकांच्या अंगावर फेकणं. आता तुम्ही महाराज पाहूनच राहिले, मला काही एवढं डीपमध्ये जायचं नाही. तुम्ही समजून घ्या. महाराज पाहून राहिले, बम गांजा पिऊन राहिले. कोणते महाराज? जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी, आणि दुनिया भई दिवानी, पण बोलता येत नाही आमच्या धर्मावर. बरोबर बाप्पा, आमचा आला म्हणून अहम शून्य व्हायसाठी मी लिहून देतो. सर्व भारतातले लोक गेले बुळ्या मारायले, पण विदर्भातला तुम्ही आकडा काला, जर नाही कमी गेले संत तुमचा गुन्हेगार राहील. 10 लाख रुपये हरतो. ओरिसा, कर्नाटक, आंध्रा, पुऱ्या जगातले लोक गेले. याले कारण काय? याले कारण फक्त तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा. याले कारण तुकाराम महाराज, संत नामदेव राय. कोणी म्हणते ना तमाशानं बिघडत नाही आणि कीर्तनानं सुधरत नाही, हे योग्य आहे. गुरुदेव सेवा मंडळामुळं करोडो लोक निर्व्यसनी झाले आणि वारकरी संप्रदायामुळं अब्जो लोक निर्व्यसनी झाले. आणि हे ताकद डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाचा खडू, तुकडोजी महाराजाची खंजेरी आणि गाडगे बाबाचा खराटा. आणि हा विचार शिवरायाचा, जगद्गुरु तुकोबारायाचा,